हळदीच्या दिवशी मुलीची आई आणि मुलगी ही खूप खुश असते, पण आतल्या आत खूप रडतात. मुलीचा भाऊ म्हणजे नवरीचा भाऊ, तर नवरीची आई जी आहे ते हळदी लावत आहे. हळदी लावताना खूप खुशी-खुशी वाटते, चेहऱ्यावर हसू वाटतं, आनंदी वाटतं. पण जेव्हा खरंच मनापासून एवढी मोठी मुलगी आपण वाढवतो, लहानाची मोठी करतो आणि हळदी लावताना सगळे रडतात, खचून जातात. कुठेतरी आनंदाचे अश्रू पण असतात आणि कुठेतरी असं पण वाटतं आपण एवढी मोठी मुलगी वाढवली लाडाने आणि ती आता दुसऱ्याच्या घरी जाणारी परंपरा आहे आपली. आणि हा नवरीचा भाऊ आहे, सख्खा भाऊ. आणि इथे आम्ही आलो होतो घाटकोपरला, साक्षीच्या हळदीला. कारण की घाटकोपर माझ्या बहिणीच्या जावाची मुलगी आहे, सख्ख्या जावाची मुलगी, म्हणून आम्ही आतुरतेने पूर्ण फॅमिली गेलो होतो. ही सगळ्यात माझी मोठी बहीण आहे आणि मोठी बहीण पण हळद लावत होती, कारण की हे सगळे एकत्र राहतात. जॉईंट फॅमिली आहे सगळे, त्याच्यामुळे खूप मज्जा येते इथे कोणतंही फंक्शन असेल तेव्हा. आणि हा माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे, तो खूप रडत होता. असं तर खूप मस्ती पण करतो हिच्याबरोबर, खूप म्हणजे आपण बोलतो ना भावा बहिणीचे झगडे होतात, भांडणं होतात. पण अशा वेळेला एक टाईम येतो, माझा पण टाईम असा आला होता आणि मी पण असा ढसाढसा रडलो होतो जेव्हा माझ्या सगळ्यात मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं तेव्हा, हळदीला वगैरे लग्नाच्या वेळेला. आणि खूप खरंच हा जो टाईम असतो खूप इमोशनल असतो आणि खूप एन्जॉय करायचा सुद्धा असतो. पण इमोशनलच्या टायमाला इमोशनल आणि एन्जॉयच्या टायमाला एन्जॉय. आणि हा वाला सुशांत भाऊ एकदम खूप खुश, एकदम आजूबाजूची माणसं, नातेवाईक. आणि इथे खरं तर माझी मैत्रीण आली होती अस्सलफावरून. तिने मला अचानक मेसेज केला, अरे संजोग कुठे, आईला भेटो. पण कोइन्सिडन्स असं झाला की आम्ही घाटकोपरला होतो. तिला बोललो की तू अस्सलफाला राहते, ते जवळच 5 मिनिटाचा रस्ता आहे, तर तू ये इथे आमच्या दोघांना बघून आई तिथे आली आणि आईला बघून खूप खुश झाली. कारण की एवढ्या वर्षापासून आईला पहिल्यांदा माझी मैत्रीण भेटते. खूप वर्षापासून मला बोलते आईला घरी बोलव. पण मीच त्यांना इथे बोलवले आता माझ्या मैत्रिणीला. आणि असं आम्ही लोक बोलत होतो, एकमेकांची ओळख करून देत होतो. तिला तर असं वाटत असेल माझ्या मैत्रिणीला आई तर मला पहिल्यापासूनच ओळखते, कारण आईचा बिहेवियरच तसं आहे, आईचा स्वभावच तसा आहे आईचा. तर असं आम्ही अचानक खूप खुश झाली ही माझी मैत्रीण. आणि माझी मैत्रीण, मी, बच्चा, आम्ही सगळे बोलत होते एक दुसऱ्यांबरोबर. तेवढ्याच झाली प्रतिभाची एंट्री. ती बोली प्रतिभा पण खूप क्यूट दिसते. पहिला प्रतिभा थोडी वेगळी दिसायची, पण आता खूप छान दिसते प्रतिभाने पण खूप छान असा संवाद केला त्यांच्याबरोबर. ही आपली साक्षी आणि ही आमची सासूबाई, बहिणीची म्हणजे मोठ्या बहिणीची सासूबाई, साक्षीची आजी. खूप छान असा मोमेंट होता इथे. आजीबाई हळद लावते आपल्या नातीला. आणि ह्या आजीच्या घरी आपण 1 वर्ष राहिलेलो आहे, त्यामुळे ह्या आजी मला माहीत आहे. खूप छान स्वभाव, प्रेमळ स्वभाव, खायपियाला कोणतीही कमी नाही. खायला म्हणजे खायला हो, आणि पाणी पियाला. तर खूप कडक अशा सासूबाई, मनाने प्रेमळ. आणि आपली प्रतिभा वहिनी तुमची असंच पाहिजे. असं बोलता त्यांनी माझ्या मैत्रिणीला पण इन्व्हाइट केलं की तुम्ही इथे आलातच आहे आम्हाला भेटायला, तर या आणि आमच्या भाचीला, साक्षीला तुमच्या हाताने हळदसुद्धा लावा. मग काय, माझी मैत्रीण खुश झाली. चला बाबा, प्रतिभा वहिनी कोणाला तरी बोलवते असं, तर मला पण काय हरकत नाही हळद लावायला. तर मग माझ्या मैत्रिणीने पण हळद वगैरे लावली, एकदम कडकमध्ये कायदेशीर हळद लावून ठेवली मैत्रिणीने. आणि मग इथे हळूहळू माझ्या बहिणीची सासू म्हणजे संध्याताई, तर तुम्हाला माहीत, सुजलची आजी आहे ही. कारण विरारवरून आम्ही सगळे घाटकोपरला आलो होतो पूर्ण फॅमिली, कारण की माझ्या मोठ्या बहिणीची सासू आहे, त्यांची नात आहे, म्हणजे सगळे जवळचे नातेवाईक आहे, म्हणून यावंच लागलं. मग काय, आईचा टर्न आला आता हळद लावायचा. आणि तुम्हाला माहिती आहे, आई जेव्हा हळद लावते किंवा कुठल्या तरी गोष्टीसाठी जाते तर इमोशनल होऊन जाते पूर्ण. पण आईने आता ह्या टायमाला असं आईला खूप भरून आलं होतं, पण आई बोलली नको, राहू दे, खाली आपल्यामुळे खाली बघा, नाही तर आजूबाजूचा माहोल पण रडायसारखा होईल. म्हणून खुशीचा माहोल आहे, तो खुश होऊ आपण, एन्जॉय करू. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितलात तर तुम्हाला एवढी मज्जा येणार, एवढी डान्स करायची, जो आपापल्या धुंदीमध्ये तो डान्स. तो पण नाही, पहिला आम्हाला इथे फोटो काढायचे बस. जरासा हळदीचा हात लावायचे 2 आणि खच करून एक फोटो काढून घ्यायचा, कारण हे आपले मोमेंट असतात. आपले बोलतात ना, आपल्याला आठवण असते आपली एक, आणि हे फोटो काढतो आपण खूप छान असं. आणि आईचं काय हळद लावून का आजच्या दिवशी होणार नाही. वा. आता आई सगळ्यांनी तिथे हळद लावते. आणि इथे संध्याताई पण हळद लावायला आलेलं. खूप घाई होते आम्हाला हळद लावायला, कारण तिथे DJ वाजत होता कडकमध्ये आणि नवरीला घेऊन जायचं होतं आपल्याला डान्स करायला फुल एकदम कायदेशीर, एकदम फुरसतमध्ये. तर चला पहिला हळदीचा कार्यक्रम करून घेऊ. प्रतिभाने पहिला मला हळद लावली. प्रतिभा बोलते माझ्या अगोदर कोणी हळद नाही लावली पाहिजे. माझी मैत्रीण पण तिथे होती. मग काय, मग सगळ्यांनी एक दुसऱ्यांबरोबर फोटो काढले खूप छान पद्धतीने. परत प्रतिभाला हळद लावलेली आहे संध्याताईने, प्रतिभाने लावलेली आहे संध्याताईला हळद, आणि मला तर हळद लावून झालेली आहे. तर माझी मैत्रीण पण होती, तिला पण हळद लावलेली आहे खूप छान अशी संध्याताईने. हे पहा, एकदम इन्वॉल्व झाले. त्यांना पण असं वाटलं की प्रतिभा वहिनी माझ्यावर कशी रिॲक्ट करेल, आई कशी रिॲक्ट करेल. पण नाही, त्यांना कळलं आता की प्रतिभा वहिनी आणि आई कशी आहे. जरी चेहऱ्याने खडू दिसत असेल आई, पण मनाने खूप छान आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे डीजेवर नाचायला. प्रतिभा बोलते, ओ संध्याताई, तुमचा हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू झाला असेल, हळदी समारंभ.
तर चला आपल्याला पहिला जाऊ दे, पण नाही इथे आम्हाला पहिला फोटो घ्यायचा, कारण माझ्या मैत्रिणीला जायचं तिच्या घरी लवकर. आणि इथे भाऊजी आलेले आहेत आमचे आरू सकट. आरू पण ही आपली भाची आहे, कायदेशीर एकदम. अरे बाबा झाली ना आता, किती हळद लावतोय तिथे, एकदम डीजे वाजतोय आणि तुमचा भाऊ एकदम कायदेशीर नाचतोय. चला मग नाचायला, पूर्ण ब्लॉग बघा.